मी म्हणतो शांतीले हे ढोरं वागू नको बरं, मसाळान गायचं बकरायचं हे लय आपल्याला काही नाही करायला लागत बा. एक तर शेण काढू काढू माही थंडी होते. एक माणूस नाही सापडा शेण काढायले. सालान ठेवतो म्हटलं तर कोणी राहायला तयार नाही. काय करता? काय आपलं शेण आपणच. बाबा या टोपल्याची वजन राहिलो येतो टाकून. नामदेव भाऊ आताच तर वाळग्यात होता बापा, कुकडे गेला बापा होसकुनी. नामदेव भाऊ म्हणजे दुसरं तिथूरच आहे. कुकडे घुचीन काही सांगता येत नाही. हो आवाज द्या. नामदेव भाऊ, नामदेव भाऊ, आता या पोरीचं काय अटकलं बा? काल आवाज देऊन राहिले आता हे बा काय होतं? हो शांताराम भाऊ, आपला गहू काढणार राजा लावून काहीतरी शेटी. शेडिंग फिटिंगचं मला काही सांगू नका बा. तुमचे काम असते की लोणी लावता आले हो मले. माय काम राहिलं इकडे शेण काढणं आहे मला बा. आता शांतीला का बोकांडीन मान आण फालतू कसं गोरवीन मा घरी. शांताराम भाऊ तुमच्या जेव्हा मिळ येते बा. पान एखादा हार्वेस्टर. अरे बा म्या हार्वेस्टर थांबवलं असतं ना, पाहिलं असतं म्या, पण माझ्या शेणपाणी राहिलं करायचं. हे जर नाही केलं की नाही शांती मला भाकर देत नाही घरी गेलो की उपाशी ठेवत्यात. तिनं कडक वॉर्निंग दिलाय मला. शेणपाणी झाल्याशिवाय काहीच नाही बिलकुल. कुकडेच फिरायचं नाही, फटक्याचं नाही, वाळग्या बाहेर जायचं नाही. सांग तू मग कडक वॉर्निंग आहे ना आपल्याला. माझ्या शांताराम शेणाला घेऊन बसलो, लागलं तर आम्ही करू लागू तुम्हाला. पण ते हार्वेस्टरचा मेळ लावून तुम्ही काय तर पाहणं बा चाला ना. हार्वेस्टर काय घेऊन बसली तुम्ही एका फोन मध्ये आण तुम्ही. पण जायला रस्ता तर पाहिजे हार्वेस्टरले. काय मा डॉक्टर नेसान तुम्ही हार्वेस्टर. साऱ्या रस्त्यानं गार आहे पचपच. अरे शांताराम भाऊ तुम्ही बरोबर जमवता ना, बरोबर पोटवताना हार्वेस्टर वाल्याले बरोबर टाकते हार्वेस्टर वाला. तुम्ही असली की नाही सारे काम होतात ओके मध्ये. जे तुम्हाला जमते की नाही ते आपल्याला कोणाला जमत नाही. बरोबर तुम्ही मेळ आणता राजा. कसे सारेचे गहू घेतात ना काढणं. लावा काही नाही मेळ बा. आपल्या रस्त्यानं अजिबात ते हार्वेस्टर जात नाही. तुम्ही काय करा माहिती का, देवल्याला लोणी लावा. देवल्याचा बी गहू फेरेला आहे ना, आणि त्याचाही गहू फेरेला आहे. त्याला विचारू द्या फक्त तुम्ही खरे म्हणा गडा गहू काढता का. त्याच्या वावरात आपलं हार्वेस्टर गेलं की तटून मग बंदेच्या आपल्या साऱ्याच्या वावरात घुसते हार्वेस्टर. आहे ना बाबा नामदेव भाऊ, ते आपतचं काम आहे बा. त्याचा शिवल्याची वावर आहे ना बा, तो जाऊ देईन का आपल्याला. त्यासाठीच तर देवल्या हाती पकडा लागते ना बाबा. त्याचा भाऊ हाती पकडल्या शिवल्या काय नाटकं करणार आहे. तटून जाईनच आपला हार्वेस्टर. त्यासाठीच त्याचा भाऊ हाती पकडून आलो की नाही आपण. अशी शाळा आहे. शांताराम भाऊ मी तिकडे मेळ लावतो आणि तुम्ही गेले सरपंचाला देवदास भाऊली सांगा. आणि लवकर झटकणी कसं हार्वेस्टर पाहून आणा तुम्ही. तर लोक मी देवला चार्जिंग करतो इकडे. बापा पाटील माझं गाडी ना फाडी राजा, मी का पायदल जाऊ का बाबा. तो सरपंच सुधीनी चालत गाडी. एकोळी नाकोळी चालते. तुम्ही चालत असाल तर येतो बा मी, नाही तर राहू द्या ते मला बेटा राहतो. मी काढून घे बाबा, सोंग सांग करीन मागू. पाटील तुम्ही जा. हो नामदेव भाऊ मी येतो. पहिली देवलालच्या घरून येऊ द्या मला फक्त. मी येतोच मग अटीचा. लवकर देवलाल भाऊच्या घरी जाऊ. चला झटकणी. घे ना आता दाबून. काय ना शिवल्या त्या नाग्या कसा दाबतो, त्या भाज्या हातूनच दाबतो. थांब तू. नामदेव बेकार आहे बरं. हा गडी सोडतच नाही. तू मला जेलमध्ये टाकलं ना बस तुझ्या बजेटच बसत तुम्ही. आता हार्वेस्टर तर आणतोच मी, घालतोच तिकूनच घालतो. देवलाल भाऊ हाय का घरी? या ना बाहेर या ना. अरे गावातला तर पुरा फौजपाटा झाला बाबा. नाही तर देवलाल कोणी हुंगत नाही बाबा. आज कसे काय आले बाबा हे देवलाल भाऊ चालू आहे आवाज देणं. काय होतं बाबा याचं? काय वर्गणी गिरगणी मागायला राहिले का बाबा? काय नवीन काय भानगड आहे बाबा याची? सांगा पाटील कसे काय आले बाबा? बरं दिसला आज गरीबाच घर. अरे देवलाल भाऊ आपल्या गावात हार्वेस्टर येऊन राहिलो. आता तुमचाही गहू पेरेला आहे म्हटलं बा. मग सांगा देवलाल भाऊले की गहू काढता का बा. बस ओळीत ओळा आहे घ्या काढून. पाटील होता जमून राहिला. असंच जमवा लागते बा. बोले समजत नाही असं बाबा. स्पष्ट सांगितले की डायरेक्ट नाही म्हणून देवलाल भाऊ. पाटील कसं मा विचार होता बा 7-8 दिवस राहू द्या जागू. अजून फेरला नाही पद्धतशीर. राजा लस टुशान घिशा येतील राजा. तू कसं निशा कुठं नवीन बा व्हायला नाही गो पद्धतशीर माया. अरे बाबा हा देवलाल नाटक करून आला आता. व्हायला नाही म्हणते गो तर. देवलाल भाऊ घ्या ना काढून वडीत वळान बा. हार्वेस्टर आहे ना कमी पैशात बजेट लागते ना. नाही तर मग काय सोंगसान बा. बायाची मजुरी, बांधायची, उचल्याची आणि मशीन वाल्याची. म्हणजे किती रुपयात चाललं ते सांगा. 2-4 क्विंटल तर त्यालाच दे ना. हे कसं 2000 रुपयात एकर टाप होऊन जाते ना एका दिवसात घरी गहू. बरोबर पाटील आपल्या वारात घेऊन येता मग हार्वेस्टर. काही वांदा नाही काढतो बघू. तर तुम्ही म्हणाले वडीत वडा तर घेतो बा. सारे सोबत होऊन जाते मग.
येत ना सहायच्या जशा टुशा मुशा आल्या तर निसल्या जातील लेख. हा घेऊन या मग पाटील आपल्या वावरात. देवला काही नाराज येईन तर राहू द्या बरं बा. आपलं काही म्हणणं नाही असं. कसं वडीत वड येऊन राहिलं तर हार्वेस्टर गावात म्हणून तुम्हाला म्हटलं. आता मग टुशा गिशा जास्त येत असती, जास्त जर बा तुम्हाला निशाचा कुटाणा होत असेल तर राहू द्या बा मग गहू. नाही रे बापा, वडीत वड घे बापा काढून. हा काही नाराजी फाराजी नाही बाबा. तुमच्या बरोबर होऊन जाते माया गहू काढणं. नाही तर मग कुठे बापा मी हार्वेस्टर थांबलत बसू रे बा. कुठे भेटतात ते नेतात आणि ते सोंग्याले पुरत नाही तो गहू. हा नाहीतरी उन्हात काय धंदा असते बायाले. आपच बसतात निसट टुशा मुशा. देवला भाऊ काही वांधा नाही. हा हा आणि तुम्ही हार्वेस्टर हा घेऊ काढून घेऊ मग. घेऊन या ना, घेऊन या, काही वांधा नाही. देवलाल भाऊ येतो. हो या पाटील. जरी गड हो निघतीकडे आता गो आपला मैले का धाकधूक होती बा. देवलाल भाऊ मग काय म्हणते काय नाही बा. बरोबर जमवलं बा माझ्या नाटक. आडी आडीन घेतलं म्हणून मेळ आला बरं. नाही तर डायरेक्ट म्हटलं असतं की नाही बस बजेटच होता. त्यांनाहीच म्हटलं असतं डायरेक्ट. आणि चिकून शिवल्याचा वावर आहे. आता काय नोकरी करीन शिवलाल. भाज्या वावरात हार्वेस्टर आल्यावर. लेकिन बापा या नाव म्हटलं नाही तर बस व्यापारच असती. गहू नसता निघला तर एक तर शिवल्या जाऊ देत नाही भडवीचा. त्याचं काय हवा हिंडते का काय माहित बापा. अरे बापा तो शिवल्या काय खरा आहे का, त्याला भांडणच पाहिजे नुसता. हा काही नाही लागलंच तर वडदवार पडीत राहायचे. पण मग कसं आहे होबाशी करणं साऱ्या दुनियाची. बरं झालं बापा ते नामदेव भाऊन सांगितलं देवला हाताशी धरला तर बरोबर आता भांडण करायचं काम नाही, बरोबर होती काम. जमला आता काही वांधा नाही. चला आता नामदेव भाऊला भेटू आणि त्या हार्वेस्टरचं काय मिळायला आलो बापा. आता अजून माणूस कुठे गेला गायब झाला नामदेव भाऊ तर अजून घोर. या नामदेव भाऊचं काही सांगता येत नाही बाबा. बारा पिपार मुंजे कोणी आवाज दिला की चालला वगैरेसारखं काय माहिती. चला झटकनी गायब झाला माणूस तर आपल्या थांबालता जाईन आपला गहू राहील का काढायचा. चला पाटील. मित्र व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा बरं. नामदेव भाऊ आले का रे बा पोरे वापस. कार्यकडे लागली की नाही लाईन. हो नामदेव भाऊ लागली लाईन. चला लवकर सटकनी आपली गाडी काढून चालली तो हार्वेस्टर थांबलेला. चला. अरे बापा तो देवला हो म्हणेन बाबा. नाहीतर मग वक्तार घोर जाऊ नाही देणार. करीन बाबा भांडणाची मुई. हलतो कसं आपला भेटे बाजू भांडणाले. देवलाल भाऊचाही गहू काढणं आहे ना हो. त्या माणसाचा गहू काढणं झालं की आपल्या आवारात घेऊन जाऊ. तुम्ही काय टेन्शन घेता हो. काही होत नाही भांडणं फांडणं. चला चटकनी आणा हार्वेस्टर थांबलं. बरं चला बा चला. काढा पाटील गाडी काढा. चला चटकन जाऊ. राहिलं सहायचं शेण काढायचं. हार्वेस्टरच लागलं मागं. शांती बोलते माना आणा. काय बुडे बा झाला की गहू काढणं बा. काचा गहू झाला काढणार बा. हार्वेस्टर येऊन नाही राहिलं ना बा. रे भेटून नाही राहिलं ना. मोठी आपत झाली यंदा. सारेचेच गहू आहेत भाऊ. आपल्या भागात येऊनच नाही राहिला तो. मला वाटलं बा झालं तुमचा गहू काढणं. म्हटलं मस्त बकऱ्या चढतात आता माया. पण काचं काय बा तुम्ही नाही गहू काढला नाही अजून. थांबला नाही एखादा हार्वेस्टर लावा ना मेळ कुठून. नामदेवले भेटानं. नामदेव कसा जुगाडला होते काय ना काही. मी अशासाठी थांबेला गड्या. कसं सारेचेच गहू आहेत तिकडे. नामदेवचाही गहू आहे काय ना काही मेळ लावते. आपण खाले म्हणा. हार्वेस्टर आली की टुपकन तरीचा टेकले आपले ते बा आपले काढून. असे मेळात आहो मी. म्हणून कसं मी गडबड करून नाही राहिलो. हुशार राजा पुढे बा तुम्ही. हो बरोबर जमवता राजा. तुम्हाला जमते राजा हे. आयतं व्हायचं म्हणायचं काम नाही कोणाले आहे की. पुतळा घेऊन गेले की झालं आपलं. आली हिसकी घेतो हार्वेस्टर आणण्याची इकडे तिकडे फिरतो. फिरणारे फिरतात. आपण आयते होती मला खायची फक्त. दुरून डोंगर साजरा दुरून दुरून पाहायचं. जास्त अंगलट घ्यायचो नाही बा. तसं सारेचेच गहू आहेत ना. आणणं कोणाला हार्वेस्टर आपलं काय शटाक भरताय. आयतं आलं घेतला गहू काढून आहे की नाही. मस्त राजा पुढे बा. तुम्हाला मलाही बरोबर खाता येते राजा. तुमच्यासारखा माणूसच नाही गावात. हो साऱ्या गोष्टी तुम्हाला पद्धती जमतात हो बाबा. नाही अंबादास तसं नाही. पण कसं आपला गहू शटाक भर आहे. 10-15 एकर असतात मग आपण गेलो असतो. हार्वेस्टर आणायला काही हरकत नव्हती मागं फिरायला त्याच्या. पण आपलं शटाक भरान कुठे फिरतो त्याच्या मागं. हे आणणारे आणतातच ना. हो बाबा तुम्हाला जमलं हे. अरे पारे नामदेव सरपंच बाबा हे कुकडे चालले गड्या. नक्की हार्वेस्टर आणतात गड्यात आहे. हो इकडे येऊन राहिले हे. चालले गड्या. हे गाड्या काढल्या आहे ना आता. जमते गड्या माझ जुगाड लागते गड्या. तुमची पुरी फाडली राजा आता. आता 100% हार्वेस्टर आणतात. हो ना गँगा चालली नाही. हार्वेस्टर साठी चालली आहे. अरे गडो कुकडे चालले बाबा गाड्या माळ्या घेऊन. काय कुकडे काय फिल्डिंग आहे रे गडे. हो गेले बुडा आडवं. काम होते की नाही काय माहित बाबा आज. हो बोटे बा काही फिल्डिंग बिल्डिंग नाही. गहू राहिले काढायचे. हार्वेस्टर पाहायला चाललो. चालता का तुम्ही. पण तुम्ही काळजी आहे ना बाबा. तुम्ही तर आहे तो व्हायचंच घेसान काढून गहू. हार्वेस्टर आले की जागीच पोतळ्या घेऊन तयार. बाबू आता जवान पोरायनं हे कामं करा की डोंगरी नको करा सांग बा तू. या वयात काही होते का माझ्यानं सांग बा आता. आहे तो खाणारा मी माणूस. या वयात काही होत नाही रे बाबू माझ्यानं. या वयात काय होणार बाबा बुड्याच्या यानं. बुडी दिसली सटसट करतो फक्त.
त्याच्यात पहिला नंबर लागते. कामात नाही पहिला नंबर. आणि बुडे बा या वाट तुमच्या काहीच होत नाही राजा. भुजला पापड फुटत नाही. बरं बापा आम्ही चाललो आता हार्वेस्टर आणतो. पोतळा मोतळा घेऊन या वावरात या. नामदेव न दगडू बेजात टाइमपास करते. बोलत बसला की बोलतच बसते. काय निघाय ना अनपता. हार्वेस्टर वाले का आपल्या घरचे आहेत का? आपल्यासाठी थांबतात काय ते? त्यानं स्वभावाचा आहे त्या माणसाचा. होईल बोल बच्चन माणूस आहे राजा. भाजरा माणूस आहे म्हणून कामं तरी होतात आपली. नाही तर मग सारं लटकलो असतो आपण. या माणसाच्यात मेळ तरी बाबा हार्वेस्टरचा. त्याला जाऊ द्या काय बोलू नका. काम करून घ्या आता मोकड्यानं. आम्ही निघा की थांबा बुडे बा तुम्ही सांगा आम्हाला. ए बापा जा बापा लवकर आणा हार्वेस्टर जा बा. मी काय थांबत नाही तुम्हाला. लवकर पहा बापा. पाटील लवकर. तुम्ही लिराच्या घाई दिसत नाही मले. झटकन निघा ना. नामदेव भाऊ चला चला. दास मेळ आला गड्या आपला आता. आपला गहू निघते आता 100%. आता काही वांधा नाही. आणता ते हार्वेस्टर कुठून ना कुठून थांबलो. बुडे बा तुमची आयतीच फाडली हो जागच्या जागीच. काही टेकोता राजा तुम्ही बरोबर. बरोबर मिट्टू सारखे बोलता. तुम्हाला जमलं राजा हे. अरे बाबा घरी जातो आता. पोताळा मोठडी लाईन लावतो बाबा. पाटील फुटे शिवसाव करायला लागतील आणि या लागतील वावरात. बघतार काय पाहिजे. चल बाबा कलतान मलतान घेऊन जातो. बुडे बा दादा कलतान गिलतान घेऊन जा बा झटकनी. पोताळा मोताळ्याने डबा गिबा घेऊन जाता. ते काही खरं नसते बा हार्वेस्टरचं. कधी नाही गेलं कधी नाही. राजा राहता उपाशी राजा. बाबा मी उपाशी राहणार माणसा का? नाही बाबा भाकर नाही तर असतो आपण सोबत. चाल मग येतो बाम्मा दास. हा नामदेव भाऊ काही राजा नवे कंचांगात हो. हार्वेस्टर ते मग पाहिजे नवे खंचांगात की जुन्यात. पहिले ते हार्वेस्टर वाले पाय कोकडे गेले तर हे लावात दे. हे लोक लेखा 20-20 25-25 लाखाला हार्वेस्टर घेतात बा. सांगा आल्या का आपल्या ज्या सळल्या का ट्रॅक्टर नाही घेतले जात बा. एवढा पैसा आणतातच कुठून बा हे पंजाबी लोक. सरपंच हाय आपल्या शेतकऱ्यात दम. अशी मशीन घ्यायचा हार्वेस्टर घ्यायचा. अरे बाबा आपल्या इकडच्या शेतकऱ्याले एवढं हार्वेस्टर घेणं म्हणजे किडनी एका लागतील. ते पंजाबचे घेऊ शकतात. आपल्याकडचे नाही घेत. काही दम नाही पुरत आपल्याकडच्या लोकांचा. त्याच्या मारा ना दम घ्या ना हार्वेस्टर. नामदेव भाऊ घेतलं असतं पण आपल्याकडचे शेतकरी बोगस आहेत ना. आपल्यातून काढतीनच नाही गहू. दुसरे पंजाबचा आला की त्याच्यावरूनच काढतील. आपल्याला हुंगती नाही ना. ते हार्वेस्टर घ्यायचं द्यायचं मग आपले गहू राहिले काढायचे. हार्वेस्टर राहिले पा कुकड्यात. हार्वेस्टर आले भाऊ. हार्वेस्टर आले भाऊ. बापा नामदेव होते ही मराठी समजते का बापा? हिंदीत आवाज द्या हिंदीत. हार्वेस्टर वाला भाऊ इधर आ जाओ ना. हम आए ना गिराईक आहे ना तुमरे. आ जाओ इधर. बोलो भाई क्या था? भाऊ आमचा गहू काढणं होता लेख तुमच्या हार्वेस्टर उभी दिसली तर आम्ही आलो बुवा. चालता मग देता तेवढा आमचा गहू काढू. क्या बोल रहे भाई तू? कुछ नहीं भाई हमारा गेहूं निकालने का था. चाचा आपका गेहूं निकालना है क्या? कितना है गेहूं? भाऊ आमचा 20-25 लोकांचा गहू काढणार. चालता मग तुम्ही देता का तेवढा काढून गहू. गजेंद्र भाई ये क्या बोल रहा है? समझ नहीं आ रहा है तो क्या है तू? रुको रुको मैं वो अपने एजेंट को बुलाता. वही समझाएगा अपने को. इनकी भाषा ही समझ नहीं आती अपने को. कि तुम लोग हमसे बात मत करो. तुम्हारी भाषा हमको समझ में नहीं आ रही. हमारा एजेंट रखा हुआ है उससे बात कर लो. वो क्या है तो क्या नहीं तो वो बता देगा तुमको. ठीक है भाई तुम्हारे एजेंट को बुला. उससे बात कर लेता हम. ए मामू एजेंट इधर आ जा. ये लोग आए बा. देखो भाई ये क्या बोल रहे क्या नहीं तो हमको इसका कुछ समझ नहीं आ रहा. ठीक है शेत बातचीत करता मैं इनसे. काय भाऊ काय पाहिजे होत तुम्हाला? अरे बा आम्हाला काही नाही पाहिजे बाबा. आम्हाला गहू काढणार हार्वेस्टर पाहिजे होतं. किती एकरातला आहे गहू काढणं? अरे बाबा बंद गाव राहिला आमचं गहू काढायचं. 100-150 एकर जमीन आहे गहू काढायची. काय लंब्या फेकते नामदेव. सरपंच. तर बाबा लंब्या फेकल्यात असतं येतात ये. नाही तर मग ता आपल्याला चिवत्या म्हणत हे चाटा उई चाटा मारतात. आम्ही तशी काही मशीन टाकत नाही बा. आम्ही पहिले कसं रस्ते मस्ते पाहतो आणि मग कसं त्या गावात आम्ही कसं मशीन टाकतो बा. कसं लोक सांगतात काही आणि तटी गेल्या निघते काही. अरे बापा रस्त्याचा काही विषयच नाही बापा. घ्या तुम्ही मशीन टाकोटाप डांबर रोड आहे आपल्या वावरात. काही टेन्शन नाही. बापा रे डांबर रोड. बरं बापा टोंग्या गारा आहे ना बापा. जायला रस्ताही नाही ना सुद्धा. पायदल नाही चालता येत रस्त्यानं. नामदेव होतं काही फेकून राहिला गड्या दगडू. बा फेकू देणार बापा. थांब शांतता ठेवून बाबा गहू घालणार आहे ना. हो भाऊ लय डांबर रोड अशी. पण कसं आम्ही पाहिल्याशिवाय की नाही मशीनच टाकत नाही हो. आम्ही 2 जण येतो बापा रस्ता पाहायला आणि मग काय तर मशीन टाकू आम्ही. बापा चला तर बापा नामदेव कोणता रोड दाखवते रे बापा यायला डांबर. कारभार नामदेव गडबड होईल ना. चुप बसा सर मी बरोबर लाईन लावतो ना. या दोन्ही हेंबाळ्याला काही समजत नाही आपली भाषा. कसं हा एजंट आहे आपल्या हाताची.
हा याले बरोबर पोटो तुम्ही टेन्शन ना घेऊ. चला फक्त तुम्ही आता. सेठ इनके साथ जाने का अपने को रास्ता देखना है. चलो मामू चलो चलो. हा बरं भाऊ, रस्ता कसा टाप आहे एकदम, बिलकुल काय वांदा आहे का रस्त्याला? कडक आहे एकदम, बिलकुल रस्ता दगडाचा रस्ता आहे. काय भाऊ रस्ता कडक कडक करून राहिले बापा. हे एवढं मोठं डबर दिसून राहिला का तुम्हाला? ठीक याच्यात जर हार्वेस्टर फसलं तर राजा चार्जेस निघणार नाही. काढता काढता आमची थंडी होईल बाबा. होत राजा आठीपुटी फसून राहिलो. मी तर रोज ट्रॅक्टर नेतो, उठून गाडी नेतो राजा, मोटरसायकल. ती म्हणते फसतय. हे फसत नाही ढिसा, कडक आहे ना एकदम. नाही नाही काही मेळ येत नाही बापा. तो रस्ते सुधी नाहीत ना, अटी स्टेकॉड आहे ना जागीच, आणि खाली पाणी आहे. कसंच काय करा. नहीं नहीं मामू अपन हार्वेस्टर डालते नहीं इधर. ये देखो ढलान कैसी है तो, और यहाँ पे ये बारिश का पानी भी जमा हुआ है. नहीं नहीं अपन डालते नहीं, ऐसे नहीं डालते अपन हार्वेस्टर. अंजो ना शेर, अपने आदमी है ना. चलता ना इतना उतना तो अपन ले लेती है. निकाल दो इनका गो. शेतकरी बहुत परेशान है वो. नहीं नहीं भाई ऐसे अपन डालती नहीं. हाँ उस गांव में देखा नहीं क्या हाल हुए तो अपने हैं. निकालते निकालते गान बात 3 दिन लगाए निकालने को. है ट्रैक्टर ला ढमुकला वो अपने को जमता ही नहीं. अपन डालते ही नहीं इधर. नहीं कमाई होती चलता खड़ा रहे नहीं तो. अरे हा गडी नाही म्हणून राहिला. हार्वेस्टर टाकत नाही म्हणते मी कोण. दुसरा रस्ता असेल तर सांगा. बाबा हे तर नाही ना आपत आणली बाबा, यानं इकून टाकत नाही म्हणते आता. काय खरा बापा, तिकून शिवल्या जावा घ्या आता, दाबूनच घ्या ना. काय कसं काय करा मग काय समजून नाही राहिला आता. हो आपण आपले जाऊ ना. काय राजा तुम्ही मराठी माणसं असल्यावर मराठी माणसाची मदत नाही करत राजा. सांगा ना त्याला काहीतरी 2 गोष्टी द्या, निघून टाका ना. काही नाही होत ना, हार्वेस्टर फसत नाही ना. माझा ट्रॅक्टर आहे मी काढतो लागलंच तर. मदत तर लय मला बेंबीच्या देटापासून वाटते करा, पण तो नाही म्हणून राहिला तर मी काय करू आता. आता तो गडी नाठी पायाले झाला डायरेक्ट. पायाला नसता आला तर मी काही ना काही जुगाड लावला असता. वाटलो हार्वेस्टर आलं असतं तर खपकन मग त्याला सडा लावलं असतो मी. पण तो ओटीसा पायाले जेल आहे ना. हो तुम्हाला दुसरा रस्ता दाखवू का? दुसरा याच्यापेक्षा टाप आपल्यावर रस्ता. हो चालता का पाहता का? आता हे तर जमलेले. दुसरा रस्ता म्हणत्या 500-600 हजाराचा जमते आपला मेळ येते आता. तिकडे जराशी नाटकं करावं लागते ना आपल्याला आता. कसं आपल्यासारखं करून घ्यायला लागेल ना आपल्याला. ठीक आहे बा, मी त्याला विचारून पाहतो काय म्हणते काय नाही तर, आणि तुम्हाला सांगतो मग. शेठ वो दूसरा रास्ता है बोलते. मैं जाऊ क्या, देख के आऊ क्या? ठीक है भाई आजा आजा. रास्ता देख के आजा. ठीक है मैं अभी आ जाता. रुको यहाँ पे. अरे भाई अच्छे से रास्ता देखना. ऐसा ढलान वाला अपने को चलता नहीं बरा. अपन हार्वेस्टर डालते नहीं. हाँ खड़ी रही चलती अपनी गाड़ी. हाँ तेरे को बता दे रहा मैं. शेठ अच्छा रास्ता होगा तो ही बताऊंगा मैं तुमको, नहीं तो नहीं. अपन गाड़ी काय को डालेंगे बा. फसेंगे ना अपनी गाड़ी. आता याले हा पटून राहिला काय म्हणते काय माहिती आता. ठीक आहे भाऊ, तो तुमचा कोणता रस्ता आहे तर दाखवा. हो हो म्हणते माझ शेठ. चला मग झटकनी दाखवा मग तुमचा रस्ता कोणता आहे तो. चला चला बा लवकर चला. झटकन दाखवत तुम्हाला रस्ता. अरे गड्या पाटील, शिवल्यानं तर पुरा रस्ता गचपच करून ठेवला बा. बंद पाणी दिलेलं काम सोडून या रस्त्यात. सांग रे बा आता हार्वेस्टर कसं काय जाईल रे बा यातून. सारा गारा करून टाकला गड्यानं तर. आणि हा पाय ना हा एजंट पुरा टोंगे एवढा गेला ना रे बा याच्यात. हा टाकते की नाही काय माहिती का याच्यातून हार्वेस्टर. काय खरं नाही का आता. नामदेव भाऊ या एजंटले तुम्ही आता चोपड चापड करा. उच्च पट्टे द्यायले आता. अरे भाऊ कसा टरान रस्ता आहे, कसा हार्वेस्टर जाते कोण टाप बिलकुल. राजा हो 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 भाऊ हो, किती टाप जाते राजा. अरे राजा टोंग्याभर गेलो मी याच्या त्या गाऱ्यात. ह्याच्यातून हार्वेस्टर निघते का बा? काही सांगत राहता का राजा. हे काही हेमाड समजता का आम्हाला तुम्ही? बोले तुमच्यासारखा आहे की नाही या गात हुशारच नशीन कोणी. मी राजा बयाडासारखा गेलो या गाऱ्यात. टोंग्या एवढा गेलो ना पाहणं हे. आणि वरून म्हणताय राजा तुम्ही बापा बाबा कोण काय म्हणता रस्ता. काही राजा माणसं आहे बा तुम्ही. ना भाऊ खरंच रस्ता साफ आहे ना. आता हे जरासा गारा आहे वाटून वाटलो काही नाही. मग पुढे चांगला आहे ना एकदम बिलकुल असा हायवे रोडच आहे. झालं बाबा आता हार्वेस्टरला शेट सोबत नाही आणला. हा रस्ता पण तो बेसूत पडला असता. त्यानं माकम बळण्यात लाता मारल्या असत्या. काही राजा काही कोणतेही रस्ते दाखवता का बा. जरासं कसं भान ठेवून दाखवा ना बा. राजा भाऊ मराठीत माणसं मराठीला माणसाली मदत नाही करत राजा, मग कोण करणार आहे. आता तुम्ही आमचा खिसा काही गरम करत नाही, मग तुमची काय मदत करा बा सांगा तुम्ही आता. तुम्ही ना कसं तुम्ही ना आमच्याकडे पाहिलं एजंटकडे थोडस की मग कसं आम्ही तुमच्याकडे थोडस पाहतो.
पाय रे पाटील, हे अटीगुंडी अटकेल होती याची. हा, याची मय होती काय रे? 200, 400, 500 पाहिजे दादा. पुरतात नामदेव भाऊ, काही मागं पुढे नाही पाहायला पुरत. रस्ते एक तर पुरे बेकार आहेत आपले, दुसरा कोणी टाकणार आहे ना हार्वेस्ट. हा, 500 मागेन तर याला 600 देऊ, पण कसं आपला गहू काढणं अर्जंट आहे. बरं, मग काय अपेक्षा आहे तुमची? किती द्या लागतात एजंट साहेब? हा रस्ता पाहून तर बा मला कसं वाटते 2-3 हजार रुपये तर लागतीलच बायाचे. हो, त्याच्याशिवाय नाही मिळेल येत. हा लय पोटावं लागते ना मली बी. हा, लय रस गळते ना, बोलू बोलू फेसकूट पडते ना माय. का हो बाबा, एवढे पैसे काय? एवढे काय म्हणजे? अरे हे तर कमी झाले या रस्त्याच्या मानानं. हा रस्ता पाहा किती बेकार आहे. तर गाडी स्लिप मारते, फसलेलं निघणार नाही 4-5 दिवस. कसं आम्हाला घ्या द्यायला परवडलं पाहिजे. कसं आपण आपले जाऊ ना, मराठी जाऊ ना. कसं पद्धतशीर सांगावं एक आकडा झटकनी, आणि झटकरी हार्वेस्टर घेऊन या, गहू काढून टाकू आपला. तू मराठी आहे म्हणूनच एवढा कळवळा येऊन राहिला आणि मले म्हणून तर इकडून हार्वेस्टर टाकून राहिलो मी. नाही तर तो तर टाकायला तयार नाही ना हो मालक. मी आहे म्हणून टाकते तो, आणि त्यानं टाकलंच नसतं एवढाला गाराच्या टोंग्याभर गेलो मी याच्यात. तुम्ही म्हणता आता याच्यातही कमी करा, सांगा आता. तेच तर बाबा वरची मलाई आहे आमची. नाही तर मग काय भेटते आम्हाला याच्यात? काय लास्ट सांगा राजा, काय आहे? तर घेपो देपोचा व्यवहार तेच चालू आहे तुमचा. टोंग्याभर गेलो गारा आहे. काय घेपो देपोचा व्यवहार झटकनी करा. जे 1500 रुपये घेईन मी. आणि तर टाकतो याच्यात हार्वेस्टर, नाही तर मग काही मिळत नाही आपला. 1500 सांगून 1600 घ्या, पण इकून कसं हार्वेस्टर गेलंच पाहिजे. बिलकुल आमचे गहू काढणं झाले पाहिजे. बरं, एवढीच गोष्ट का? तुम्ही काही टेन्शन ना घेऊ, तुमचे गहू होतील, बिलकुल काढणं होतील 100%. तर कसं आता पैसे तर देऊनच राहील. तुम्ही एखाद्या पार्टीचं जमू जा, कोंबडं कापजा, त्याईली बी तेही खुश राहतात ना गडी. कसं परराज्यातून येलात तर कसं त्याईली खुश ठेवलं की नाही, मग ते बंद्या गावाचा गहू काढतात तुमचा. कसाही रस्ता असो, उकळी टाकतात मग ते दळाल का नाही. ते तुम्ही खाया पियाचं काही टेन्शन ना घेऊ, आम्ही फुल खाऊ घालतो. टेन्शन ना घेऊ. कोंबडं का बाबा, बोकड्या कापतो आम्ही. फक्त तुम्ही हार्वेस्टर आणा आता. हो, निघा त्या गाड्यातून. बरं झालं, डन आपलं. आणतो हार्वेस्टर आणतो, बिलकुल काही वांधा नाही. मित्र, आता येऊन राहिला आमचा हार्वेस्टर. आता या गाड्यातून निघते नाही निघत. आता हे पुढच्या भागात तुम्हाला समजेल. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.